बैरिस्टर अलहाज असदुद्दीन ओवैसी साहब और सैयद इम्तियाज जलील साहब का दीदार हो रहा है, उनकी आवाज सुनने का मौका मिला है। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। बैरिकेड संभाले भाई, झूमिए मंच मत। पे उपस्थित हमारे मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के राष्ट्रीय अध्यक्ष जनाब अलहाज बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष जनाब सैयद इम्तियाज जलील साहब, महाराष्ट्र के महासचिव जनाब समीर साजिद बिल्डर साहब, हमारे कोल्हापुर के कोऑर्डिनेटर जनाब इमरान भाई संदी, पूना के कोऑर्डिनेटर फयाज भाई शेख, हमारे मिरज शहर और सांगली शहर के तमाम जिम्मेदार, मंच पर उपस्थित तमाम इचलकरंजी और कोल्हापुर शहर, मिरज सांगली शहर के आए हुए तमाम मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी के जिम्मेदार और आप सभी लोग जो सामने मौजूद हैं, हम आप सबको अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। पिछले कई सालों से आप लोगों का इंतजार यहाँ पर खत्म हुआ। कई बार ये जलसे यहाँ पे अरेंज किए गए। आप लोगों की मोहब्बत देखते हुए असद साहब ने इचलकरंजी और कल बरोज 30 तारीख शहर अहमदनगर के अंदर जलसों की तारीख दी और आज आपके रूबरू ये हैं। आपको इनको सुनना है। ज़्यादा बात तो हम लोग करेंगे नहीं, लेकिन पश्चिम महाराष्ट्र के पेश नज़र, पश्चिम महाराष्ट्र के हालात के जो है वो मैं आप सब लोगों के सामने रख रहा हूँ। थोड़ी खामोशी अगर इख्तियार करेंगे तो बात सुनने में आएगी और समझने में आएगी मेरे भाइयों। थोड़ी खामोशी इख्तियार, काफ़ी जगह है पीछे भी, और आप लोग अगर आवाज़ करेंगे तो यहाँ से जो बात आप तक पहुंचाने की कोशिश कर रहे हैं वो समझ में नहीं आएगी। महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्याला आपण शाहू नगरी म्हणून असं ओळखतो, त्या छत्रपती शाहू महाराजांना सर्वात प्रथम माझी वाणवंदना देतो। ही करवीर भूमी आपण ज्या अनुषंगाने म्हणतो, कारण छत्रपती शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा ठसा आपण वारंवार इतिहासामध्ये वाचलेला आहे। याच कोल्हापूरच्या धर्तीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील बरेच वर्ष या ठिकाणी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे। आणि याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील संविधान ज्यावेळेस बनत होतं त्यावेळेस या एरियाचा बराच वेळ, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आयुष्याचा बराच वेळ या ठिकाणी घालवलेला आहे। आज महाराष्ट्र हा आपण म्हणतो की सुसंस्कृतपणा महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु सध्याचे असणारे जे राजकारणी या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करतायत, त्यांनी सुसंस्कृतपणा सोडलेला आहे। आज आपल्याला प्रत्यक्ष जाणवत आहे। आज महाराष्ट्राची परिस्थिती आज आपण पाहिली तर सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला सर्व जनतेचा पोशिंदा शेतकरी हा पावसाच्या थैमानामुळे परेशान आहे। आज बांधावरती अक्षरशः एका बिस्किटच्या पुड्यासाठी आणि भातासाठी लाईन लावून उभा आहे, आणि एकीकडे मोठमोठ्या शहरामध्ये 1.25-2 लाख रुपयाचा मोबाईल घेण्यासाठी लोक रांगा लावून उभे आहेत। ही शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये की एकीकडे जगाचा पोशिंदा ज्याला आपण म्हणतो त्यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। त्यांचे घर वाहून गेलेली भांडी कुंडी सामान पिकवलेलं सर्व अन्न नष्ट झालेलं आहे। घरावरती पत्रे नाहीयेत, भिंती नाहीयेत, जनावरांचे गोटेच्या गोटे वाहून गेलेले आहेत। ही शोकांतिका आहे, पण महाराष्ट्राच्या सरकारला अजूनही जाग येत नाही आणि त्याच्यावरती ठोस पाऊल
म्हणून महाराष्ट्र शासनाकडून आजपर्यंत कुठलंही पाऊल उचललं गेलेलं नाहीये. आणि याच्या विरुद्ध लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये उजनीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले. ही जी पडझड आहे, ही जी अतिवृष्टी आहे, याची पाहणीचा दौरा ज्यावेळेस तिथं आयोजित होता, त्या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की जे झालेलं नुकसान आहे त्या नुकसानाची भरपाई म्हणून आपण किती देणार आहात, किंवा कर्जमाफी म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहात का. तर मुख्यमंत्री त्यांना बोलतात की राजकारण नाही पाहिजे, राजकारण नाही पाहिजे. अरे राजकारण करत कोण होतं? शेतकऱ्याचं एक प्रतिनिधित्व करणारा एक शेतकरी त्या ठिकाणी कळकळीनं आपली बाजू त्या ठिकाणी मांडत होता. आणि शेतकऱ्याची बाजू मांडत असताना पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये त्या शेतकऱ्याला देण्यात आलं आणि त्याला फरफटत घेऊन गेले. अहो, पोलीस लोकांना पण माझी एक विनंती आहे की तो जो शेतकरी ज्यावेळेस तुम्ही फरफटत घेऊन जात होता, त्यावेळेस माझा पोलिसांना एक सवाल आहे की आपणही शेतकऱ्यांची मुलं आहात. आपण कुठल्या बिल्डरचे, कुठले अंबानी अदानीची मुलं नाहीये. आपण ही शेतकरी कुटुंबातूनच पुढे येऊन पोलीस झालो, PSI झालो, PI झालो, ACP झालो, DCP झालो. पण शेतकऱ्याबरोबर तुम्ही या मंत्री संत्र्यांचे आदेश बघून त्याला जर फरफटत घेऊन जात असाल तर ही फार मोठी शोकांतिका आहे. त्याच शेतकऱ्यांच्या बांधावरती ज्या वेळेस या महाराष्ट्राचे कृषी मंत्री ज्यावेळेस पाहणीचा दौरा करण्यासाठी गेले, त्यावेळेस एका शेतकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला. एका शेतकऱ्याने प्रश्न काय विचारला की कर्जमाफी कधी होणार आहे, की कर्जमाफी आपण करणार आहेत का. अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, आपण सरसकट कर्जमाफी करा. तर मंत्री महोदयांचं वाक्य काय आहे की शेतकऱ्यांना जर कर्जमाफी दिली तर शेतकरी त्यांच्या पोराबाळांची लग्न काढतात, घरं बांधतात. अहो बरोबर आहे, शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न व्हायला पाहिजे. जर लग्न नाही झाली तर त्यांना काय माळावरती सोडून द्यायचं का? त्यांना घरं बांधायला पाहिजे. त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण देणं गरजेचं आहे. त्यांना कपडा लत्ता निवारा, त्यांच्या जनावरांना चारा, आणि जे शेतीमध्ये पेरून उगवून शहरातल्या लोकांना जे पोट भरण्याचं जे साधन देतात त्याच्यासाठी बियाणं पण आज शेतकरी देतो. आणि हे मंत्री महोदय म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की ते लग्नामध्ये खर्च करतात, बांधकामामध्ये खर्चात. ही फार मोठी शोकांतिका आहे. तर अशा परिस्थिती आहे. महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेने यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्याची गरज आहे. राजकारण न करता आज देखील मी सकाळी असंच साहेबांशी बोलत होतो, त्यावेळेस त्यांनाही या वेदना होत्या की यावेळेस आपण जलसा घेतोय. महाराष्ट्रामधली सध्या परिस्थिती पाहता की त्या शेतकऱ्यांच्या प्रति त्यांच्या संवेदना त्यांनी त्यावेळेस व्यक्त केल्या. येणाऱ्या त्यांच्या भाषणामध्ये देखील ते याच्यावरती जास्त प्रकाश टाकतील. आपण ते प्रामुख्यानं आणि नैतिकतेनं आपण ते ऐकून घ्यावं. महाराष्ट्रामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये 6 जिल्हे आहेत. अहमदनगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे आणि पिंपरी चिंचवड जिल्हा. याची भौगोलिक रचना जर पाहिली तर या जिल्ह्यामध्ये टोटल 72 तालुके येतात. आणि 72 तालुक्यामध्ये MIMचं काम हे पूर्णपणे ताकदीने करण्यासाठी सुरुवातीची सभेची मुहूर्तमेढ आज इचलकरंजीच्या शहरामधून तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे. पण माझी विनंती आहे तुम्हाला की मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM पक्ष ज्यावेळेस आपल्या समोर इलेक्शन मध्ये येईल, ज्यावेळेस आमच्या पार्टीचे उमेदवार तुमच्या समोर येतील, त्यावेळेस हा कुठलाही प्रश्न विचारायचा नाही की आज तुमच्याच मतावरती मोठे झालेले महाराष्ट्रातले नेते आज तुम्हाला A टीम B टीम काही म्हणतील, परंतु तुमच्या भविष्यावरती काम करणारा जर पक्ष कुठला असेल तर तो MIM पक्ष आहे. हेच संवेदना आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही आज तुमच्या समोर आज या ठिकाणी आलेलो आहे. तुमच्या नशिबाची चक्र जर फिरवायची असतील, तुमच्या पोरा बाळांना येणाऱ्या काळामध्ये जर चांगलं शिक्षण हवं असेल, तुमच्या
ज्या जमिनी आहेत, वक्फच्या जमिनी असतील, तुमच्या मंदिर मस्जिदावरती जे आज हमले होत आहेत, जे हातोडा फिरवला जातोय, ते जर वाचवायचं असेल तर विधानसभेमध्ये तुमचे प्रतिनिधी जायला गरजेचं आहे, लोकसभेच्या संसदेमध्ये तुमचे प्रतिनिधी जाणं गरजेचं आहे, महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काम केलं जातं ते सडक, रस्ते, डांबरीकरण, शाळा, गटारी याच्यावरती देखील काम होणं गरजेचं आहे. आज इचलकरंजी शहर किंवा कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी असणारे रस्ते जे आहेत त्या रस्त्यावरती खड्डे नाहीयेत. मला असं जाणवलं की त्याच्यावरती नांगर चालवलेला आहे. अरे ही शोकांतिका आहे. महाराष्ट्राची निर्मिती 1961 साली झाली आणि 1961 पासून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 32 मुख्यमंत्री झाले. अरे भाइयों, थोड़ा समझ के लो, थोड़ा शांति से. आप लोगों के लिए ही है ना, अगर इस तरह का हल्ला गुल्ला करेंगे तो आप तक बात पहुंचा नहीं पाएंगे हम लोग. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 1961 पर्यंत 32 मुख्यमंत्री झाले आणि पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान या ठिकाणी सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती असलेल्या सातारा जिल्ह्याला मिळालं. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर वसंतदादा पाटील 3 वेळा मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. सर्व मुख्यमंत्र्यांनी जो कार्यकाळ केला त्याच्यानंतर सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही अवस्था आहे की इथले रस्ते, इथल्या शाळा, इथं असणाऱ्या शिक्षण संस्था, या शिक्षण संस्था कोणाच्या आहेत? ज्यांनी ज्यांनी मंत्रीपद भोगली, ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं त्यांच्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत. आज शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी इंजिनिअरिंग सारख्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जातात, बी फार्मसी सारख्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जातात. त्यांच्याकडनं 1.5, 2, 4, 5 लाख रुपयाची फी आकारली जाते. अरे 12 ते 14 वेळा तुमच्या पश्चिम महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळालेली असताना या ठिकाणी असणाऱ्या या शिक्षण सम्राटांनी तुमच्यासाठी काय केलं? तर हाच प्रश्न, तुम्हारे मुस्तकबिल के फैसले जो हैं ऐवानों में बनते हैं मेरे भाइयों. कहां बनते हैं? कहां बनते हैं तुम्हारे मुस्तकबिल के फैसले? संसद में बनते हैं, विधानसभा में बनते हैं. और तुम्हारी नुमाइंदगी अगर वहां पर 0 रहेगी तो ये सवाल पूछने का कोई हक नहीं है कि ये क्यों टूटा, वहां वक्फ की जमीन के ऊपर कानून क्यों बना, ये हमारा मुस्तकबिल के ऊपर जो फैसले, बच्चियों के बारे में हम क्या पहनेंगे, क्या ओढ़ेंगे, इसके ऊपर जो सवाल पूछ रहे हो, कोई हक नहीं रहेगा. जब तक आप आपकी नुमाइंदगी, पॉलिटिकल लीडरशिप जब तक आप मजबूत नहीं करोगे तब तक आप लोगों को कोई इस तरह से आपके सरों के ऊपर हाथ फिराने वाला कोई नहीं बचेगा. आपल्या संधी आहे. आपण महाविकास आघाडीच्या 3 पक्षाला मतदान देऊन बघितलं आजपर्यंत, दिलं बऱ्याचशा लोकांनी आणि महायुतीच्या उमेदवारांना पण दिलं. पण आता एकदा मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनला संधी द्या. 100% तुमच्या इचलकरंजीच नाही पण पूर्ण कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा या शहरामधील परिस्थिती बदलायची असेल तर मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचा सपोर्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. याच गोष्टीवरती तुमचं आश्वासन आणि पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र अध्यक्ष यांना बोलण्याची संधी देण्यासाठी आपली रजा घेतो. जय भीम, जय भीम. दीजिए, अभी खास तौर से मैं आप तमामी हजरात से गुजारिश कर रहा हूँ, वहाँ कुछ झगड़े चल रहे हैं, प्रशासन बता रहा है कि लड़कों में झगड़े हो रहे हैं. आप जरा बराए करम भाई सुनना है सबको.